Welcome student. Today we are going to discuss about the 11th standards chapter number 2. Chapter number 2 मधला आपल्याला मॅथमॅटिकल मेथड हा चॅप्टर बघायचा आहे. पण इनिशियली मागच्या वर्षी याचं नाव होतं स्केलर्स अँड वेक्टर्स. मोस्टली यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे स्केलर्स म्हणजे काय होतं आणि वेक्टर म्हणजे काय होतं. You have learned about the fundamental physical quantity, derived physical quantity in the first chapter. So let us start. आता याच्या डेफिनेशन बघूया आपण. स्केलर म्हणजे काय होते या चॅप्टर मध्ये. हा चॅप्टर सेकंड आहे. स्केलर्स अँड वेक्टर मॅथमॅटिकल मेथड नाव आहे त्याचा या पेपर मध्ये. स्केलर फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब बाय देअर मॅग्निट्यूड अलोन. मॅग्निट्यूड अलोन इज कॉल्ड एज द स्केलर्स ऑर स्केलर क्वांटिटी. एक्झाम्पल जे तुम्ही शिकलेले आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी तुम्ही लर्न केलेले आहे त्यामध्ये लेंथ होती, मास होती, टाइम होती, टेम्परेचर होता, इलेक्ट्रिक करंट होता. एक मग हे 5 झाले. सो देयर आर द 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी यू मस्ट नो. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाउंट ऑफ सबस्टन्स अँड ल्युमिनस इंटेन्सिटी. दीज आर द 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. त्या फिजिकल क्वांटिटी आपण सेपरेट केलेल्या आहे की अशा फिजिकल क्वांटिटी ज्याला फक्त मॅग्निट्यूड आहे त्याला म्हणायचं स्केलर. आणि दोज फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब बाय देअर मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन. तर बघा इथे मी डेफिनेशन केलेली आहे. थोडं झूम करून तुम्हाला बरोबर नोट्स घेता येईल. फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब बाय देअर मॅग्निट्यूड अलोन. मॅग्निट्यूड अलोन आर कॉल्ड एज स्केलर्स और स्केलर्स क्वांटिटी. देअर एक्झाम्पल्स आर लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, डिस्टन्स, प्रेशर एक्सेट्रा आर द एक्झाम्पल्स ऑफ द स्केलर. आता टू डिस्क्राइब द एखाद्या वेक्टर स्केलरला आपल्याला डिस्क्राइब करायचं असेल. टू डिस्क्राइब द स्केलर वी नीड टू फॅक्टर. टू फॅक्टर्स आर एसेन्शियल. टू फॅक्टर्स आर नेसेसरी. पहिले स्पेसिफिक युनिट ऑफ दॅट स्केलर. त्या युनिट स्केलरचं आपल्याला स्पेसिफिक युनिट माहिती असायला पाहिजे आणि मॅग्निट्यूड ऑफ दॅट स्केलर. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी जर असं घेतलं ही सेगमेंट घेतली 5 सेंटीमीटरची. तर 5 हा काय दाखवतो मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड किती फूट आहे 5 फूट आहे. आणि सेंटीमीटर काय दर्शवतो तो आहे लेंथ आहे. तर या प्रकारचं म्हणजे हा आकडा जो असतो फिगर जो असतो त्याला मॅग्निट्यूड म्हणतात. आणि हे जे युनिट असतो हे युनिट स्पेसिफाय करतो आपल्याला इट इज अ लेंथ. स्केलर कॅन बी ऍडेड. स्केलरला आपण ऍड करू शकतो, सबट्रॅक्ट करू शकतो बाय द युजिंग द सिंपल अल्जेब्रिक रूल्स. स्केलर्स कॅन बी ऍडेड, सबट्रॅक्टेड, डिवायडेड, मल्टिप्लायडेड बाय युजिंग सिंपल अल्जेब्रिक रूल्स स्केलर्सला. आता आपल्याला बघायचं आहे वेक्टर. वेक्टर म्हणजे काय होतं. फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब बाय देअर मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन इज कॉल्ड एज द वेक्टर्स और वेक्टर क्वांटिटी. समजा आपण हे घेतला रे घेतला 5 सेंटीमीटरचा. हा ओरिजिन पासून इथपर्यंत. मग याची 5 ही मॅग्निट्यूड आहे. सेंटीमीटर काय दाखवते ही लेंथ आहे आणि ही डायरेक्शन आहे. म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड पण असते आणि डायरेक्शन पण असते अशा फिजिकल क्वांटिटीला काय म्हणतो आपण वेक्टर्स किंवा वेक्टर फिजिकल क्वांटिटी. So physical quantity which can be completely described by their magnitude as well as direction are called as the vectors किंवा vector quantity. Example बघा displacement, velocity, acceleration, force, torque etc. are the examples of the vectors किंवा vector quantity to describe the vector. Same thing. 3 factors are necessary. पहिला specific unit of that vector. समजा आपण या ठिकाणी घेतली velocity. velocity घेतली 15 मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंड काय दर्शवतो की हा वेक्टर जो आहे हा वेलोसिटी वेक्टर आहे आणि 15 याची ही मॅग्निट्यूड आहे. दुसरा मॅग्निट्यूड ऑफ दॅट वेक्टर 15 आहे पट आहे. आणि ओरिएंटेशन महत्वाचं आहे. वेक्टर मध्ये ओरिएंटेशन महत्वाचं आहे. म्हणजे इकडे समजा आपण नॉर्थ वरची नॉर्थ घेतली खालची साऊथ कोणत्या डायरेक्शन तो ओरिएंटेशन होत आहे त्याला महत्व आहे ओरिएंटेशन. तिसरी क्वांटिटी ओरिएंटेशन म्हणजे डायरेक्शन ऑफ दॅट वेक्टर. वेक्टर आपण ऍड करू शकतो. सबट्रॅक्ट करतच नाही होतं आपण ऍडिशनच करतो निगेटिव्ह वेक्टर टाकून पण लिहून टाकलं आपण नोट मध्ये. Vectors can be added, subtracted or and multiplied by using the vector rule. लक्षात ठेवा division is not possible in the case of the vector. Division possible नाही आहे. आता थोडक्यात बघूया आपण डिफरन्स बिटवीन स्केलर्स अँड वेक्टर. स्केलर्स आणि वेक्टर तुम्हाला आता मी सांगितलं. समजा ही सेगमेंट जर आपण घेतली 5 सेंटीमीटरची तर ही आहे स्केलर. सेगमेंट इज अ स्केलर. हा रे घेतला 10 सेंटीमीटरचा हा आहे वेक्टर कारण 10 ही मॅग्निट्यूड आहे आणि ही डायरेक्शन आहे. So ray is nothing but your vector quantity and segment is nothing but your scalar quantity. Scalar बघा पहिलं this possesses only magnitude. Scalarला फक्त magnitude असते डायरेक्शन नाहीये. This possesses magnitude as well as direction. These obey the ordinary law of algebra. These do not obey the ordinary law of algebra. These changes हे वेक्टर चेंज करू शकतो. समजा एक 3 मीटरचा वेक्टर घेतला आणि दुसरा 5 मीटरचा वेक्टर घेतला एकाच डायरेक्शनने. मग हा 5 मीटर इथे लागतो 5 आणि 3 8. या प्रकारे हे चेंज होते मॅग्निट्यूड चेंजेस झाली तर. या ठिकाणी मॅग्निट्यूड चेंज झाली की चेंज होते. पण या ठिकाणी बघा
दिस चेंजेस वेक्टर चेंजेस होतात इफ आयदर मॅग्निट्यूड किंवा डायरेक्शन ऑर बोथ. समजा वेक्टर मध्ये समजा दोन वेक्टर जर असेल तर त्याची मॅग्निट्यूड जर चेंज झाली तरी वेक्टर बदलतो, रिझल्ट वेक्टर रिझल्ट म्हणजे फायनल. किंवा डायरेक्शन जरी चेंज झाली तरी वेक्टर बदलतो, किंवा दोन्ही चेंज झाला मॅग्निट्यूड एज वेल डायरेक्शन तरी वेक्टर बदलतो. दिस चेंजेस इफ आयदर मॅग्निट्यूड ऑर डायरेक्शन ऑर बोथ चेंजेस. आता एक्झाम्पल लिहून टाकायचे चौथ्या पॉईंट मध्ये आपल्याला घेताना पेपर्स मध्ये लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, एनर्जी एक्सेट्रा आर द एक्झाम्पल्स ऑफ द स्केलर्स किंवा स्केलर्स क्वांटिटीज. या सगळ्या क्वांटिटीज आहेत त्याला फिजिकल क्वांटिटी म्हणतात. त्या फिजिकल क्वांटिटीला आपण सेपरेट केलं सम आर स्केलर सम आर वेक्टर. डिस्प्लेसमेंट याचं व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन, फोर्स एक्सेट्रा आर द एक्झाम्पल्स ऑफ द वेक्टर. मला पटकन मी थोडं सांगतो. समजा एखादा मॅन वॉक ऑन द रोड, ह्या रोडवर तो जातोय, ही इनिशियल पोझिशन आहे मॅनची. ए टू बी डिस्टन्स कव्हर केलं म्हणजे इथपर्यंत गेलं, ए टू बी पर्यंत गेलं. लक्षात घ्या समजा हे आहे 10 किलोमीटर. पुन्हा बी जवळ तो थांबला नाही, इट विल रिटर्न बॅक टुवर्ड द ए कडे येत आहे आणि इथून इथपर्यंत येताना त्याने हे अंतर कापलेलं आहे आपलं 8 किलोमीटर. बघा मग इनिशियली कुठे होता पार्टिकल आपला ए ला, मग कुठे गेला बी ला, बी वरून पुन्हा कुठे आला सी वर आला. आता मला सांगा इनिशियल पोझिशन कोणती होती आपली ए, इनिशियल पोझिशन. आता जी फायनल पोझिशन कुठे आहे सी ला, बी पर्यंत गेला पण बी पासून सी वर आला, सी वर थांबला. मग एवढं अंतर जे आहे याला म्हणतात डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होते, द चेंज ऑफ पोझिशन ऑफ द बॉडी फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. दिस इज कॉल्ड एज द डिस्प्लेसमेंट. आणि डिस्टन्स काय होते, टोटल पाथ कव्हर्ड बाय द बॉडी इज कॉल्ड एज डिस्टन्स. आता ए टू बी गेला 10 किलोमीटर, बी टू सी गेला म्हणजे हे 18 किलोमीटर जे झालेलं आहे तुमचं हे आहे डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे फक्त आपण मॅग्निट्यूड कन्सिडर केली. आणि 2 किलोमीटर जे आहे 10 तून 8 गेले म्हणजे 2 किलोमीटर. 2 किलोमीटर जे आहे बेटा हे तुमचं काय आहे displacement. So displacement needs magnitude as well as direction. So what is displacement? Change of position of a body from one place to the another place in a particular direction is called as displacement, and total path covered by the body is called as distance. Distance is a scalar, त्याला फक्त magnitude लागते. आणि डिस्प्लेसमेंटला मॅग्निट्यूडची पण गरज आहे आणि डायरेक्शनची पण. या ठिकाणी 2 किलोमीटर हे तुमचं डिस्प्लेसमेंट आहे. ओके, तर या प्रकारे हे आपण बघितलं आहे. ए टू बी, बी टू सी हे झालं तुमचं, इथे थांबलेला आहे तो, फायनल पोझिशन सी झालेली आहे. आणि समजा हा पार्टिकल ए टू बी गेला असता आणि पुन्हा तो ए वर झाला असता, बी टू ए वर झाला असता इथपर्यंत, तर या केसमध्ये तुमचं डिस्प्लेसमेंट 0 झालं असतं. या केसमध्ये डिस्प्लेसमेंट काय झालं असतं 0. समजा तो इकडे निगेटिव्ह कडे गेला असता तर डिस्प्लेसमेंट तुमचं निगेटिव्ह झालं असतं. म्हणून आपण म्हणू शकतो की डिस्प्लेसमेंट कॅन बी पॉझिटिव्ह होऊ शकतं, इट मे बी 0ला येऊ शकतो त्या पोझिशनला, आणि निगेटिव्ह कडे गेला तर निगेटिव्ह. सो डिस्प्लेसमेंट कॅन बी टेकन एज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ऑर 0. तर हे झालं आपलं अबाउट द स्केलर्स अँड वेक्टर. आता हे झालं रिप्रेझेंटेशन ऑफ द वेक्टर. हा पण महत्वाचा आहे. समजा हे ऑर्बिटरी पॉईंट मध्ये आपण कोऑर्डिनेट ऍक्सिस एक्स वाय झेड घेतला, हे घेतली एक्स ऍक्सिस, हे वाय घेतली झेड ऍक्सिस. यामध्ये आपल्याला ओरिजिन आहे. वेक्टर तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे. हा वेक्टर इज जनरली डिनोटेड बाय द कॅपिटल लेटर. ए म्हणा, एम म्हणा, कोणत्याही म्हणा, आणि त्याच्यावर द्यायचा हा एरो, त्याला म्हणायचं वेक्टर. रिप्रेझेंटेशन ऑफ द वेक्टर. ऍक्च्युअली व्हॉट इज वेक्टर? वेक्टर इज अ डायरेक्टेड लाईन सेगमेंट. डायरेक्शन असणारी लाईन सेगमेंट इज नथिंग विथ एन एरो इज कॉल्ड एज द वेक्टर. हा जो असतो हा हेड असतो आणि हा जो पहिला पार्ट असतो हा टेल असतो. आता बघा, जनरली वेक्टर्स आर रिप्रेझेंटेशन ऑफ द वेक्टर. हा महत्वाचा पॉइंट आहे. जनरली वेक्टर्स आर डिनोटेड बाय द कॅपिटल लेटर विथ एरो ओव्हर इट. एरो ओव्हर इट. एक्सप्लेनेशन पाहूया. वेक्टर ए इज रिप्रेझेंटेड एज ए बार. वेक्टर ए ला रिप्रेझेंट करतो आपण ए बार ने असा किंवा एरो. अँड इट्स मॅग्निट्यूड ऑफ दिस ए बार इज नथिंग बट, मॅग्निट्यूडला फक्त ए लिहितो. ए वेक्टरची मॅग्निट्यूड फक्त ए घेतो, किंवा असं पण दाखवू शकतो की मॅग्निट्यूड ऑफ ए बार, 2 रेषा, ए बार वेक्टरची मॅग्निट्यूड. वेक्टर ए इज रिप्रेझेंटेड बाय ए बार अँड मॅग्निट्यूड ऑफ ए बार वेक्टर इज गिव्हन बाय, असं ए फक्त नाही तर मॅग्निट्यूड ऑफ ए बार. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर इज इक्वल टू इट्स लेंथ. मॅग्निट्यूड म्हणजे काय असते त्याची लेंथ. ही लेंथ किती मीटर आहे काय आहे. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर इज नथिंग बट इट्स लेंथ. एक्झाम्पल घेऊया. डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी फ्रॉम पी टू क्यू. पी टू क्यू डिस्प्लेसमेंट झालं बॉडीचं पी पासून तर क्यू पर्यंत. तर हा टेल झाला तुमचा असं म्हणतात आणि हा हेड झाला तुमचा. पी टू क्यू कॅन बी रिप्रेझेंटेड बाय पी टू क्यू वेअर द स्टार्टिंग पॉइंट इज पी इज कॉल्ड एज द टेल, त्याला टेल म्हणायचं. अँड द एंड पॉइंट क्यू इज कॉल्ड एज एरो हेड. एरो हेड जो असतो इज कॉल्ड एज द हेड ऑफ द वेक्टर. सिम्बॉलिकली वी कॅन राईट पी क्यू, इट इज एज पी क्यू बार. म्हणजे हा वेक्टर तुमचा पी पासून स्टार्ट झालेला आहे आणि क्यू वर थांबलेला आहे, म्हणून याला सिम्बॉलिकली पी क्यू बार दाखवू शकतो. आता काही फंडामेंटल डेफिनेशन आपल्याला लर्न करायचे.
झिरो वेक्टर म्हणजे काय, ज्या वेक्टरला मॅग्निट्यूड किती आहे, 0 आहे, ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड 0 आहे. अ वेक्टर हॅव्हिंग द 0 मॅग्निट्यूड विथ अ पर्टिक्युलर डायरेक्शन, पण त्याला पर्टिक्युलर डायरेक्शन आहे, arbitrary is called as the zero vector. Symbolically it is represented by as 0 bar. Velocity vector of a stationary particle, एखाद्या स्टेशनरी पार्टिकलचा velocity vector आपण 0 वेक्टर घेऊ शकतो. किंवा the acceleration vector of an object moving with a constant velocity, moving with the uniform velocity is called as is nothing but 0 vector. आणि resultant vector म्हणजे काय होतं, the resultant of 2 or more or 3 किती, the resultant म्हणजे फायनल. समजा हा एक वेक्टर आहे, a बार, याला लागून दुसरा वेक्टर आहे b बार, तर याचा हा ओरिजिन पासून तिसरा वेक्टर काय असतो, रिझल्टंट असतो. रिझल्टंट वेक्टर a बार इज इक्वल टू a बार प्लस b बार. हा ट्रायंगल ऑफ वेक्टर ऍडिशन आपल्याला बघायचा आहे. मग हा याचा समजा हा फोर्स होता वेक्टर f1 आणि हा दुसरा f2 होता, तर हा फायनली वेक्टर येणारा काय आहे तुमचा f असतो. f बार फायनल वेक्टर इज इक्वल टू f1 प्लस f2 बार. बार घ्यायची, वेक्टरवर रोटेशन करायची. सो रिझल्टंट of 2 or more vectors of the is that a single vector, त्याचा addition होऊन सिंगल वेक्टर येतो, which produces the same effect as produced by the all the vector together. समजा खूप सारे वेक्टर घेतले आपण या ठिकाणी बघा, हा घेतला आपण a बार, हा दुसरा घेतला आपण b बार, हा घेतला आपण c बार आणि हा घेतला d बार. तर याचा रिझल्टंट कसा काढायचा, हा सेम टाइपची आपण सगळं, हा घेतला आपण फोर्स वेक्टर f1, हा वेलोसिटी, हा एक्सेलरेशन, असं चालणार नाही. सगळे फोर्सेस घ्यावे लागेल. याला म्हणायचं f1, याला म्हणायचं f2, हा वेक्टर f3 सेम मध्येच घ्यायचे, हा f3. तर याचा रिझल्टंट ओरिजिन पासून स्टार्ट होतो. हा रिझल्टंट त्याचा r बार आला. सो r बार इज इक्वल टू f1 प्लस f2 प्लस f3 प्लस f4. हा f4 आहे. f1 बार प्लस f2 बार प्लस f3 बार प्लस f4 बार. दीज आर द रिझल्टंट ऑफ द गिव्हन वेक्टर. या सगळ्या वेक्टरची ऍडिशन. समजा तुम्ही बायफर्केशन केलं, तुम्हाला म्हणायचं की एवढा वेक्टर काढायचं नाही, इथून टाकला तुम्ही असा एक वेक्टर कन्सिडर केला, याची डायरेक्शन इकडे o पासून इथपर्यंत. मग याचा रिझल्टंट काय येईल रे, याचा रिझल्टंट फक्त f1 बार प्लस f2 बार. समजा तुम्ही इथे घेतला असं, याचा रिझल्टंट काय होईल, आदळणारे वेक्टर हा f1. सो रिझल्टंट ऑफ दिस 3 वेक्टर 1 2 3, मग याचा काय येईल f1 बार प्लस f2 बार प्लस f3 बार. आणि इथपर्यंत घेताना f1 f2 f3. समजा हा रिझल्टंट घेतला आपण, हा आलेला आहे आपला f1 प्लस f2 प्लस f3. f1 प्लस f2 प्लस f3 प्लस f1 म्हणजे हा रिझल्टंट वेक्टर r बार होतो. या प्रकारचं हे आहे. आणि थोड्याच वेळात आपण काही डेफिनेशन झालेलं आहे आपल्या फंडामेंटल ते बघणार आहोत. थँक्यू.